हॅलो वेलकम. तर सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिकच्या PYQ सिरीजमध्ये. आजचा क्वेश्चन परत क्वाड्रॅटिकशी रिलेटेड आहे. आधी क्वेश्चन वाचून घेऊया, समजून घेऊया काय म्हणते. द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, ठीक आहे, लॅम्बडाची गोष्ट सुरू आहे, काहीतरी व्हॅल्यू असेल कॉन्स्टंट सच दॅट, बघा, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रूट्स, म्हणजे आपल्याला काय म्हटलं आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची गोष्ट सुरू आहे, ऑफ द इक्वेशन, काहीतरी इक्वेशन दिलेलं आहे, ओके, हॅज लिस्ट व्हॅल्यू, काय असणार आहे, ॲज लिस्ट व्हॅल्यू, लिस्ट म्हणजे कमीत कमी. आता बघा, लिस्ट व्हॅल्यू जर काढायची असेल तर युजली आपण मॅक्सिमा मिनिमाचं थेरम इथून डेरिव्हेटिव्हवरून अप्लाय करतो. पण जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर क्वाड्रॅटिकसाठी एक साधी गोष्ट आपल्याकडे काय असते की क्वाड्रॅटिक जर आपण यूज करतो म्हटलं तर आपण त्याचा ग्राफ काढू शकतो. ग्राफ काढू शकतो म्हणजे पॅराबोला माहिती आहे, पॅराबोला माहिती तर त्याची आपल्याला लिस्ट व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू पण माहिती आहे. कसं काय, चला बघूया. आधी क्वेश्चन लिहून घेऊया. काय म्हणते क्वेश्चन की इक्वेशन आहे आपला एक्स स्क्वेअर प्लस 3 मायनस लॅम्बडा टाइम्स एक्स प्लस 2 इक्वल्स टू लॅम्बडा. ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. हे आपलं इक्वेशन आहे. पहिल्याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेऊया. स्टँडर्ड फॉर्म काय बनला याचा, एक्स स्क्वेअर प्लस 3 मायनस लॅम्बडा इंटू एक्स प्लस 2 मायनस लॅम्बडा इक्वल्स टू 0. आता झालं इक्वेशन. बघा, जेव्हा कधी आपल्याकडे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा प्रश्न आला तर लक्षात ठेवा, हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लावू शकतो आपण. काय आपला की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर लिहायचं असेल तर बेसिकली काय, ए मायनस बी, एक ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस 2ab असतो. आता हे कसं काय आलं, एकदम सिंपल आहे बघा, एक्सप्लेन करून पहा तुम्ही. एक्सपांड करायला हा झाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आणि हा इथे काय एक एक्स्ट्रा मायनस 2ab आहे. प्लस 2ab मायनस 2ab कॅन्सल, काय बाकी राहिलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तेच व्हॅल्यू काढायची होती. म्हणजे बेसिकली आपल्याला जर ही व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय पाहिजे, सम ऑफ नंबर, प्रोडक्ट ऑफ नंबर. हे तर आपण आधी शिकलोय. काय असते, दिस इज ऍक्च्युअली सम ऑफ रूट्स, दिस इज ऍक्च्युअली सम ऑफ रूट्स, म्हणजे बेसिकली समोर मायनस लावून, ठीक आहे. आणि हा झाला आपला दिस इज प्रोडक्ट ऑफ रूट. तर आपल्याकडे सम पण आहे आणि प्रोडक्ट ऑफ रूट पण आहे. म्हणजे सम आहे, प्रोडक्ट आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो अप्लाय करा चला. सो देअरफॉर आपल्याला माहिती का आधी ते लिहून घेऊ की अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस 3 मायनस लॅम्बडा, किंवा मायनसनं मल्टिप्लाय करा आतमध्ये तर लॅम्बडा मायनस 3 झाला, आणि अल्फा बीटा किती झाला, अल्फा बीटा इक्वल्स टू 2 मायनस लॅम्बडा. बस व्हॅल्यू पुट करायची, आणखी काहीच नाही. सो देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर हे वरच्या फॉर्म्युल्यावरून आलं, कुठल्या, या फॉर्म्युल्यावरून. हा काय असणार आहे, लॅम्बडा मायनस 3चा होल स्क्वेअर, ठीक आहे, मायनस 2 टाइम्स 2 मायनस लॅम्बडा, कारण की आपल्याला अल्फा बीटा पाहिजे. कुठून आला फॉर्म्युला, हा इथनं आला. हा फॉर्म्युला अप्लाय केला. याच्या समोरची स्टेप्स काही मोठं काम नाही, पटापट सॉल्व्ह होते. की अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, स्क्वेअर करा त्या गोष्टीला, स्क्वेअर केला की आपल्याला मिळालं लॅम्बडा स्क्वेअर मायनस 6 लॅम्बडा प्लस 9, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, मायनस 2 इंटू 2 मायनस 4, मायनस मायनस प्लस 2 लॅम्बडा, दॅट्स इट. सो लॅम्बडा स्क्वेअर, 6 मधून 2 गेले 4 राहिले, मायनस 4 लॅम्बडा, 9 मधून 4 गेले प्लस 5. जर तुम्हाला माहिती असेल याला आपण काय लिहू शकतो की लॅम्बडा स्क्वेअर मायनस 4 लॅम्बडा प्लस 4 प्लस 1, ठीक आहे. जर तुम्हाला ही व्हॅल्यू माहिती असेल, इट इज नथिंग बट लॅम्बडा मायनस 2चा होल स्क्वेअर प्लस 1. ही व्हॅल्यू कशात झाली, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची. आता बघा, एक क्वाड्रॅटिक आहे, ह्या क्वाड्रॅटिकची मिनिमम व्हॅल्यू किती असणार आहे. सो फॉर मिनिमम व्हॅल्यू, या क्वाड्रॅटिकची मिनिमम व्हॅल्यू असण्यासाठी, आता हा नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, याची मिनिमम व्हॅल्यू किती असू शकते, 0 असू शकते. फॉर मिनिमम व्हॅल्यू लॅम्बडा मायनस 2 शुड बी इक्वल्स टू 0. याचा अर्थ काय की लॅम्बडा शुड बी इक्वल्स टू 2. मिनिमम व्हॅल्यूसाठी लॅम्बडाची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 2. तुम्ही इथून सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला नाही आवडलं, अगर नाही भाई मेरे को ये नहीं चाहिए, ठीक आहे, हे आपलं काय क्वाड्रॅटिक आहे. मी तुम्हाला सांगितलं क्वाड्रॅटिकमध्ये या केसमध्ये जर ग्राफ काढायचा असेल तर तुम्ही काय बघू शकता, सगळ्यात पहिले लॅम्बडा स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे, कोएफिशियंट जो आहे ए इक्वल्स टू 1 विच इज पॉझिटिव्ह. ग्राफ वरती जाणार. मग जर तुमचा कुठलाही ग्राफ वरती जात असेल, ठीक आहे, तो कुठलाही असू द्या ग्राफ, या टाईपचा, तो कट करतोय, टच करतोय,
किंवा जस्ट वरच्या वर पयाला रूट असो किंवा नसो, रूट असो किंवा नसो काही फरक पडत नाही, पण तो जर ग्राफ वरती जात असेल त्याचा मिनिमम पॉईंट कुठे असते, त्याच्या वर्टेक्सवर असते. ठीक आहे, ग्राफ गोइंग अप, सो देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू इज ॲट वर्टेक्स. मिनिमम व्हॅल्यू इज ॲट वर्टेक्स. आता आपल्याला ए माहिती आहे, ए इक्वल टू 1 आहे, बी इक्वल टू किती आहे -4 आहे, आणि सी इक्वल टू किती आहे इथे 5 आहे. ए बी सी माहिती आहे. तुम्हाला जर वर्टेक्सची व्हॅल्यू माहिती असेल, वर्टेक्सची व्हॅल्यू किती आहे -b/2a -d/4a, राईट. हाच व्हॅल्यू आहे ना. व्हॅल्यू पुट करून बघा. सो देअरफॉर फॉर वर्टेक्स, ठीक आहे, फॉर वर्टेक्स एक्स म्हणजे एक्स इक्वल टू या ठिकाणी काय लॅम्बडा इक्वल्स टू मायनस बी किती आहे -4/2 टाइम्स ए किती आहे 1, सो मायनस मायनस झाला +2, सॉरी मायनस मायनस +4 डिवाइड बाय 2, सो करेक्ट आन्सर काय 2. बघा, ग्राफिकली सॉल्व करा किंवा आपली कंडिशन लावून सॉल्व करा, बोथ केसेसमध्ये आपला आन्सर सेम येईल. इथे इम्पॉर्टंट पॉईंट सांगायची गोष्ट काय की एक तर हे इक्वेशन आपण यूज करू शकतो. सेकंड गोष्ट की याला सॉल्व करायचं एक सिंपल मेथड नाही आहे, बरेच मेथड्स आहे. की फक्त मी प्रोडक्ट घेतला, कम्प्लीट स्क्वेअर केला आणि त्याला सॉल्व केलं ते पण चालते. ग्राफचा फायदा घेतला तो पण चालते. पण ग्राफचा फायदा घेताना लक्षात ठेवजा, तुमचं हे फंक्शन सध्या लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये आहे. जेव्हा आपण एक्सच्या फॉर्ममध्ये असेल तेव्हा एक्सची व्हॅल्यू काढणार, लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये असेल तर आपण लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इझिली सॉल्व केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. तुम्ही बघू शकता की कसे डिफरंट क्वाड्रेटिकचे कन्सेप्ट एका ठिकाणी येऊन आपल्या क्वेश्चनला सॉल्व करायला हेल्प करते. ठीक आहे, सिमिलर व्हिडिओ बघण्यासाठी आपली प्लेलिस्ट आहे, चेकआउट करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.